शिर्डी नगर परिषद प्रभाग क्रमांक 1 मधून निलेश मुकुंदराव कोते पाटील यांचा दणदणीत विजय। शिर्डी नगर परिषदेची निवडणूक नुकतीच शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मधून निलेश मुकुंदराव कोते पाटील हे नगरसेवकपदी निवडून आले असून त्यांच्या विजयाने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। निलेश कोते पाटील हे सामाजिक बांधिलकी जपणारे, सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारे नेतृत्व म्हणून परिचित आहेत। विशेषतः कोरोना महामारीच्या कठीण काळात त्यांनी गरजू नागरिकांना अन्नधान्य वाटप, औषधोपचारासाठी मदत, आरोग्यविषयक जनजागृती तसेच प्रशासनाला सहकार्य करत उल्लेखनीय कार्य केले। त्यांच्या या सेवाभावी भूमिकेमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला। महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवणे, युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच प्रभागातील मूलभूत सुविधांच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा त्यांचा मानस आहे। विजयानंतर प्रतिक्रिया देताना निलेश कोते पाटील म्हणाले, हा विजय माझा वैयक्तिक नसून माझ्या मित्रपरिवाराचा, मतदारांचा आणि माता भगिनींचा विजय आहे। जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले आहेत। त्यांच्या या निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून आगामी काळात शिर्डी शहराच्या विकासात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत। शिर्डी सद्गुरू साईबाबांच्या या भूमीमध्ये नुकतीच शिर्डी नगर परिषदेची निवडणूक संपन्न झाली। या निवडणुकीमध्ये महायुतीचा एक घटकपक्ष म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून निवडणूक लढवली। खरं तर महायुतीचे आमचे सर्वांचे मार्गदर्शक, आमचे कुटुंब प्रमुख नामदार राधाकृष्ण विखे साहेब, त्याचबरोबर आमचे युवा नेतृत्व सन्माननीय सुजयदादा विखे यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचा हा पॅनल झाला। आणि खऱ्या अर्थानं मला सांगायला खरंच आनंद वाटेल की नामदार साहेब आणि सुजयदादांच्या विकास कामाच्या दृष्टिकोनातून आज भरभरून मतं शिर्डीच्या नागरिकांनी महायुतीच्या उमेदवारांच्या पारड्यात टाकलेली दिसून येतात। सातत्यानं आज आपण विचार केला तर नामदार साहेब असतील किंवा सुजयदादा असतील यांच्या माध्यमातून शिर्डीचा विकास करण्याचा बाबत त्यांची भूमिका ही अतिशय स्पष्ट आहे। आणि त्या दृष्टिकोनातून खरं तर नागरिकांनी हा कौल दिला असं म्हटलं तर गौण ठरणार नाही। आज माझ्या प्रभाग क्रमांक 1च्या बाबतीत आपण विचार केला तर आज मी सातत्यानं या नागरिकांच्या सुखदुःखामध्ये उभं राहत आहे। आणि खरं तर इथली आमची गोरगरीब जनता आहे आणि या गोरगरीब जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, हीच माझी प्रामाणिक भावना असते। आणि खरं तर राजकारण हे गौण आहे, राजकारण हे 4-5 दिवसाचं असतं, परंतु सातत्यानं जर आपण या कुटुंबाशी संलग्न राहिलो, त्यांच्या सुखदुःखात राहिलो, त्यांच्या कुटुंबाला हातभार लावला, त्यांच्या युवकांच्या हाताला काम दिलं तर निश्चितच सर्व नागरिक हे पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात। याचं प्रत्यंतर खऱ्या अर्थानं मला आलं, कारण माझ्या पारड्यामध्ये मतदारांनी अतिशय भरघोस मतं टाकली। त्याचा एक निश्चित एक आनंद मला माझ्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्त्याला आहे। या अगोदर देखील आपण शिर्डी नगरीत उपनगराध्यक्ष पदी होतात, अनेक विकास कामे आपल्या माध्यमातून या ठिकाणी झाली आहेत, त्याबद्दल काय सांगाल? खरं तर याच्या आधी मी शिर्डी नगर पालिकेचा उपनगराध्यक्ष म्हणून काम केलंय आणि हे काम करत असताना खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी खरंच सांगायला अभिमान वाटतो की नामदार साहेब विखे साहेबांच्या माध्यमातून, सुविधांच्या माध्यमातून आज या शिर्डीच्या कोणत्या उपनगरात तुम्ही गेलात तर तुम्हाला उघडी गटार दिसणार नाही, सर्व भूमिगत गटारे या ठिकाणी आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी असणारं कचरा संकलन हे भारतातलं ज्या ठिकाणी प्रत्येक सुखी सुविधा आहेत अशा प्रकारचं कचरा संकलन आहे। ओला कचरा आणि सुका कचऱ्याच्या संदर्भातलं एक चांगल्या प्रकारे नावलौकिक आज महाराष्ट्रात नगर परिषदेच्या माध्यमातून झालेलं आहे। अनेक व्हिजिटर्स या ठिकाणी येतात आणि आमचा प्रकल्प बघून जातात। इतकं चांगलं प्रकल्प आमचा कचऱ्याच्या बाबतीत आहे। त्याचबरोबर शुद्ध आणि चांगल्या प्रकारचा पाणी पुरवठा करण्याचं काम आज आमच्या नगर परिषदेच्या माध्यमातून होतं आणि तो एक दृष्टिकोन नामदार साहेबांचा आहे। कारण आज शिर्डी हे विकसनशील शहर आहे, शिर्डी हे वाढतं शहर आहे। आज आमची 5 वर्षापूर्वीची लोकसंख्या ही 20 ते 25 हजार होती। आजची लोकसंख्या आपण विचार केला तर ती जवळपास 40,000च्या घरात आहे। त्याच्यामुळे निश्चित हे शिर्डी शहर वाढतं आहे। असं असूनही प्रत्येकाला पिण्याचं पाणी, सांडपाण्याची व्यवस्था, त्याचबरोबर चांगल्या प्रकारचे कॉन्क्रीटचे रस्ते, स्ट्रीट लाईट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला सबलीकरण, महिलांची सुरक्षा हे सर्वात महत्त्वाचे आमचे कामं। त्याच्यामुळे निश्चितच मतदारांना आमच्या पाठीशी राहिले। प्रभाग क्रमांक 1 मध्ये विकास कामांना प्राधान्यक्रम काय असणार आहे? प्रभाग क्रमांक 1 मध्ये आज मी प्रतिनिधित्व करतोय। हा माझा प्रभाग आपण विचार केला तर हातावर पोट भरणारे बऱ्यापैकी लोक माझ्या प्रभागामध्ये आहेत आणि त्यांच्यासाठीच खऱ्या अर्थानं आता मला काम करायचं आहे। आता हॉकर झोनच्या संदर्भातली आमची भूमिका स्पष्ट होणार आहे,
शिर्डीच्या बाबतीत विचार केला तर शिर्डीमध्ये जागेचा अभाव आहे. त्याच्यामुळे कुठेतरी आम्हाला त्या बाबतीत समस्या येतात. परंतु जे पथविक्रेते आहेत त्या पथविक्रेत्यांच्या बाबतीतला जो निर्णय असतो तो आम्हाला लवकर लवकर घ्यावा लागणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे युवकांच्या बाबतीतला युवकांच्या हाताला काम म्हणजे जे बेरोजगार युवक आहेत त्यांच्या हातांना काम मिळण्यासंदर्भातले देखील आम्हाला त्यासाठी काम करावं लागणार आहे. त्या बाबतीत देखील आम्हाला खूप मोठं या ठिकाणी काम करून युवकांच्या हाताला काम असेल, पथविक्रेते असतील, त्याचबरोबर आमच्या माता भगिनींच्या सुरक्षेच्या बाबतीतले विषय असतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अवैध धंदे बंद करण्याच्या बाबतीतला आमची भूमिका आम्हाला आता स्पष्ट करायची आहे. समाज कार्यात देखील आपण अग्रेसर असतात. कोरोना काळातील देखील कार्य आपले उल्लेखनीय आहे, त्याबद्दल काय सांगाल? कोविडचा काळ खरं तर अतिशय वाईट स्वप्न खरं तर आपल्या सर्व जगावर पडलं होतं आणि त्या वाईट स्वप्नातून बाहेर पडण्याच्या दृष्टिकोनातून देखील आम्ही अनेक कामं केले. माझा जो पूर्ण मित्रपरिवार होता हा कोरोना काळात निश्चित सर्व कुटुंबाच्या पाठीशी उभा राहिला. मग त्याच्यात अनेक साहित्य कुटुंबांना पुरवणे, किराणा माल असेल किंवा जे विविध प्रकारचे लहान मुलांची औषधं वगैरे असतात ते पुरवण्याचं काम खरं तर माझ्या सर्व मित्रपरिवारानं केलं. आणि खऱ्या अर्थानं आज हा जो विजय आहे तो खऱ्या अर्थानं हा माझा विजय नसून हा माझ्या सर्व मित्रपरिवाराचा, की ज्यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून रात्रीचा दिवसाची रात्र केली, असा सर्वांचा हा विजय आहे. हा सर्व मतदार राजांचा विजय आहे. हा सर्व माता बहिणींचा विजय असं मला वाटतं. जाता जाता मतदारांना काय आवाहन कराल? खरं तर जाता जाता मला सर्व मतदारांना हेच आवाहन करायचं आहे, कारण ही सद्गुरू साईबाबांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये आपण श्वास घेतो. आज आपण या ठिकाणी जन्माला आलो हे आपलं खूप परम भाग्य आहे. मग अशा दृष्टिकोनातून बाबांनी जो श्रद्धा आणि सबुरीचा आणि सबका मालिकेचा संदेश दिला आहे तो खऱ्या अर्थानं सर्वांनी अंमलात आणणं खूप गरजेचं आहे. कारण आपण बघितलं की या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये जातीपातीचं राजकारण येतं किंवा अनेक षडयंत्राचं राजकारण येतं. परंतु आता ते सर्व बाजूला सारून आपण सर्व एकाच आईचे लेकरं आहोत. आपण सर्व सद्गुरू साईबाबांचे लेकरं आहोत. याच एका मूळ उद्देशानं आपण खरं तर काम केलं तर निश्चितच येणारा काळ हा अजून चांगला काळ असेल असं मला वाटतं.